अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ संकट चतुर्थी, त्यामुळे सर्व गणेश भक्तांना संकट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळींनो, आपणास माहिती आहे की आता सध्या अधिक महिना चालू आहे। आता अधिक महिन्यामध्ये सगळेच जण, मला तरी वाटतं की सगळेच जण जास्तीत जास्त आध्यात्मिक गोष्टी या महिन्यामध्ये करत असतील। पुण्यकर्म, दान धर्म असेल, एखाद्या ग्रंथाचं पारायण वाचन असेल, किंवा सोबतच आपलं संकल्पयुक्त कुठल्या गोष्टींचं पारायण असेल, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र पठण करणे, यज्ञ याग करणे, या सर्व गोष्टी या महिन्यात करत आहेत। कारण की अधिक महिना आहेच तेवढा महत्वाचा, जास्तीत जास्त पुण्यकर्म आपल्या पदरी पाडून घेण्यासारखा। पण आपणास माहितीये का, अधिक महिना असेल किंवा इतर वेळेस सुद्धा आपण ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये आता समजा आपल्या गुरूंचं असेल किंवा इष्टदेवतांचं असेल, कुलदेवी कुलदेवतांचं असेल किंवा पितरांची कुठलीही सेवा असेल, कुठल्याही ग्रंथाचं वाचन असेल किंवा पारायण असेल, म्हणजेच कुठल्याही धार्मिक ग्रंथाचं वाचन किंवा पारायण असेल, तर अशा वेळेस आपल्याला हे पारायण करत असताना किंवा वाचन करत असताना आपल्या चुकूनही एक चूक करायची नाही आहे। मग काय होतं, आपण जर नकळतपणे चूक जर आपल्या हातून घडली पारायण किंवा वाचन करत असताना, तशी आपल्याला खरं सांगते लवकरात लवकर त्या पारायणाची, त्या वाचनाची फलश्रुती मिळत नाही। आणि खूप जण असे आहेत ज्यांना खूप अडचणी आहेत, संकट आहेत, त्रास आहेत, काही प्रॉब्लेम्स आयुष्यात चालू आहेत, जे आपण आपल्या म्हणजे विचारांच्या पलीकडे सुद्धा असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत। मी कमेंट बॉक्समध्ये वाचते बघा, खरं सांगते काही काही जण एवढे अशी कळकळीने विनंती करतात ना की ताई काहीतरी आम्हाला मार्ग सांगा, उपाय सांगा। आणि त्यांचे प्रॉब्लेम्स ज्यावेळेस मी वाचते किंवा बघते ना, तर खरं सांगते असं वाटतं की त्याच्या पुढे म्हणजे काहीच नाहीयेत कोणा दुसऱ्या इतरांचे प्रॉब्लेम्स। खरं सांगते एवढे प्रॉब्लेम्स जगामध्ये खूप लोकांच्या आयुष्यात चालू आहे। म्हणून सांगते सगळ्यात महत्वाचं हे अध्यात्म, अध्यात्माला खरं सांगते महत्व द्या। ज्यावेळेस आयुष्यामध्ये संकट, अडचणी, त्रास येतात त्याच वेळेस जागे होऊ नका। त्याच्या अगोदरपासूनच म्हणजे आयुष्य व्यवस्थित आहे, सुरळीत चालू आहे, त्याच वेळेसपासून आपण या क्षणापासूनच आपण अध्यात्माची साथ आपण सोबत पाहिजे। आपल्या घरामध्ये अध्यात्माला स्थान द्या। नामस्मरण, कुठलाही तुम्ही इष्टदेव, असं नाही की मी म्हणते किंवा तुम्ही स्वामी समर्थांचंच करा, तुम्हाला ज्या गुरुंचा अनुभव आलेला आहे, तुम्हाला ज्यांना गुरु करायचं आहे, ज्या इष्टदेवतांची तुम्हाला सेवा करायची आहे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची सेवा करायची असेल, त्यांचं नामस्मरण करायचं असेल, पण ते लवकरात लवकर सुरू करा। खरं सांगते आता सध्या कलियुग चालू आहे, नाही त्या गोष्टी या जगामध्ये घडत आहेत। नाते संबंध सुद्धा आता काही राहिलेले नाही आहे, कोणी कोणाचे इथे आता राहिले नाही। सगळ्यांना आपला स्वार्थ आहे, सगळ्यांना आपल्या गोष्टी चांगल्या करून घ्यायच्या आहेत, बस एवढंच चाललेलं आहे। म्हणून सांगते की आपल्या या वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं किंवा आपल्या स्वतःचं, कुटुंबातील व्यक्तींचं संरक्षण त्यांना प्राप्त व्हावं असं वाटत असेल, संरक्षण व्हावं असं वाटत असेल, आणि मी खरं सांगते या कलियुगामध्ये आपल्या मुलांवर योग्य संस्कार होणे सुद्धा खूप गरजेचं आहे। त्यासाठी आपल्या घरामध्ये अध्यात्माला खरं स्थान द्या। जास्तीत जास्त नामस्मरण, सेवा, पारायण असेल, नित्य सेवा असेल, स्वामींची असेल, केंद्रामध्ये जाणे असेल, आरतीला असेल, तर नक्कीच हे सुरू करा, खूप गरजेचं आहे। आणि हे खूप लोकांचे प्रॉब्लेम्स जे आहेत ना, मी खरं सांगेन त्याच्यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ करणार आहे, ज्यांचे खूप कठीण प्रॉब्लेम्स आहेत, जे सेवेने सुद्धा सुटत नाहीत ना, त्यांच्यासाठी लवकरच एक व्हिडिओ येणार आहे। तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि जास्त जास्त शेअर करा। तो आता लवकरच मी 1-2 दिवसात तो पोस्ट करेल, तो व्हिडिओ नक्कीच आवर्जून तो बघा। पण आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजेच काय, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला आध्यात्मिक कुठल्याही ग्रंथ, धार्मिक ग्रंथाचं वाचन पारायण करत असताना आपल्याला चुकूनही चूक करायची नाही आहे, जेणेकरून आपल्याला त्याची 100% फलश्रुती देखील मिळत नाही। तर त्यासाठी आता आपल्याला तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेलच, कारण की आपल्याला शंका अडचणी निर्माण होतात किंवा प्रश्न निर्माण होतात, ते निर्माण होणार नाही। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला देखील विसरू नका, शेअर करायला देखील विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन जे व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचत असतं। तर आता मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण या अधिक महिन्यामध्ये असेल किंवा अधिक महिन्या संपल्यानंतर वर्षभरामध्ये कधीही तुम्ही नित्यसेवा रोज करत असाल किंवा कुठल्याही धार्मिक ग्रंथाचं पारायण वाचन करत असाल, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, त्या ग्रंथाचं पारायण करत असताना, ठीक आहे, संकल्पित पारायण असेल किंवा विना संकल्प पारायण असेल, वाचन असेल, त्यासाठी आपल्याला काय करायचं, ज्या वेळेस आपण ते वाचन करतो, ते वाचन करत असताना आपल्याला चुकूनही संपूर्ण भोजन करून, संपूर्ण जेवण करून आपण ते पारायण करायचं नाही आहे। चुकूनही सांगते, कारण की पोटभर जेवण करून आपण पारायण करू नये, कुठलीही सेवा करू नये, कुठेही नामस्मरण करू नये, असं आपल्या मार्गात सांगितलं गेलेलं आहे, परमपूज्य गुरुमानांनी सांगितलेलं आहे। त्याचं कारण सुद्धा आहे, ते समोर सांगते मी तुम्हाला। कारण की खूप जण असे आहेत की जे पोटभर जेवण करून अक्षरशः ढेकर वगैरे देऊन ते पारायणाला बसतात किंवा सेवेला बसतात, तर असं करू नका। मी सांगेल, असं नाही म्हणणार की एकदम उपाशी राहून तुम्ही काही न खाता पिता पारायण करा, असं नाही म्हणणार मी। नॉर्मल चहा, दूध आहे, ज्यूस आहे, तुम्ही लिक्विड थोडंसं काहीतरी घेऊ शकता, सोबत तुम्ही थोडंफार नाश्ता असेल ते पण करू शकता। पण प्रॉपर जेवण जे असतं ना, आपण संपूर्ण जेवण करून ढेकर वगैरे देतो अक्षरशः, तसं करून आपल्याला ते पारायण कुठलंही करायचं नाही आहे। रोजची नित्यसेवा आणि नामस्मरण जप सुद्धा करायचा नाही आहे, ही खूप मोठी चूक आहे, मी खरं सांगते।
म्हणून तुम्हाला म्हटलं हे सांगावं, कारण की ही चूक 100% 90% लोक करतात म्हणजे करतातच. तर ही चूक करू नये. आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण संपूर्ण भोजन करून आपण पारायण कुठलीही करायचं नसतं. समजा आता तुम्ही सकाळी सकाळी एकतर सांगेन मी तुम्हाला, सकाळी सकाळी देवपूजा झाली ना की लगेच आपण आपली नित्यसेवा करून घ्यावं. किंवा एखादं पारायण असेल त्याचं वाचन किंवा ते सगळं वाचून संपूर्ण करून घ्यावं, किंवा नामस्मरण असेल, जप असेल ते पूर्ण करून घ्यावं. नाहीतर सरळ सरळ काय, संध्याकाळी प्रदोष काळाची अतिशय उत्तम वेळ बघा, प्रदोष काळामध्ये करावं. देहात दुपार सुद्धा एकदम पारायण कुठलं करू नये. हा ठीक आहे, आता काही घरामध्ये हा प्रॉब्लेम असतो की लहान मुलं आहे, शाळेत जातात, आम्ही त्याच वेळेस सेवा करतो ताई, आम्हाला मग मुलं घरी असं की आम्हाला उठावं लागतं, किंवा संध्याकाळी काम असतं, सकाळी खूप काम असतात. ठीक आहे, दुपारी करा तुम्ही, पण दुपारी पण करा, पण ते पण जेवणाच्या अगोदरच करा. दुपारचं जेवण प्रॉपर करण्याच्या आधीच तुमचं नामस्मरण, सेवा सगळं काही झालं पाहिजे. कारण की असं म्हटलं जातं, आपले गुरुमाऊली सांगतात की ज्या वेळेस तुम्ही एक अनिशापोटी किंवा जेवण न करता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ग्रंथाचं पारायण, नामस्मरण, सेवा करता, वाचन करता, त्यावेळेस एक व्याकुळतेने तुमची जी काही आर्ततेने मारलेली हाक आहे ना, ती आपल्या इष्टदेवतांपर्यंत, गुरूंपर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते. ती एक विनंती असते, विनवणी असते आपली, आणि ती जर आपण प्रॉपर जेवण न करता जर आपण व्याकुळतेने जर आपण ती पोहोचवली, आपण ते पारायण करून, तर नक्कीच ती लवकरात लवकर पोहोचत असते. आणि दुसरं एक कारण म्हणजेच काय, आपण प्रॉपर जेवण करून जर पारायण करता, आपलं लक्षच लागणार नाही. खूप लोकांचे प्रश्न असतात की ते आम्हाला जांभळ्याच येतात, आम्हाला आळसच येतो, कंटाळाच येतो, वाचनच होत नाही आमच्याकडून, आज झालं की उद्याच होत नाही, कसं होणार आहे? प्रॉपर जेवण करून तुम्ही ते पारायण करत आहात, प्रॉपर एकदम, आणि नाश्ता पण हलका बरं का, नाश्ता पण एकदम, आता समजा ठीक आहे जेवण करू नका, तर आपण नाश्ताच पोटभर करूया असं पण नाही बरं का. हलकासा मी तुम्हाला सांगितलं आहे की जेणेकरून पोटाला जडपणा वाटणार नाही, वाचन करताना जांभळा येणार नाही, आळस येणार नाही, झोप येणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची असते. म्हणून आपण कुठल्याही ग्रंथाचं पारायण, वाचन करत असताना किंवा नित्यसेवा, नामस्मरण करत असताना आपल्याला चुकूनही प्रॉपर पोटभर जेवण करून ते करायचं नसतं. ठीक आहे, कोणाच्या गोळ्या, आता मी काय म्हटलं नाश्ता तरी, कारण की कोणाच्या तरी आरोग्य संबंधित काही समस्या असतात, कोणाला काही आजार असतात, त्यामुळे त्यांना सकाळी सकाळी गोळ्या घ्याव्या लागतात. तर ते गोळ्या घेण्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की सकाळी थोडासा नाश्ता करा, थोडंसं लिक्विड ज्यूस वगैरे काहीतरी तुम्ही घेऊ शकता, आणि त्याच्यावर गोळ्या तुम्ही घेऊ शकता. पण प्रॉपर जेवण करून तुम्ही ते पारायण करू नका, फक्त एवढीच तुम्हाला विनंती आहे. आणि सांगितल्याप्रमाणे तुमचं लक्ष लागणार तर नाहीच तुम्ही प्रॉपर जेवण केल्यानंतर, पण तुम्हाला असं वाटेल की कधी एकदा संपतं, कधी मी उठतो, कधी मी जाऊन झोपतो, अशी तुम्हाला अक्षर विचार सुरू होतील, आणि तुमचं शरीर सुद्धा तुमचं सुस्त पडेल प्रॉपर जेवण करून जर तुम्ही पारायण केलं तर. आणि आपण पारायण किंवा कुठली सेवा म्हणजे काय असतं, किंवा नामस्मरण म्हणजे काय असतं, की एक दिवसभरातला थोडा वेळ असतो, जो आपण आपल्या गुरूंजवळ, इष्टदेवतांजवळ आपण घालवत असतो. आपला सगळा थकवा, सगळं काही आपल्या आयुष्यातले जे काही दिवसभराचे जे काही वाईट त्रास आहेत, वाईट गोष्टी आहेत, ते सगळं काही आपल्याला विसरून जायचं असतं, आणि फक्त आपल्याला हलकं व्हायचं असतं विचारांनी किंवा आपल्या शरीरांनी, की आपल्याला फक्त मनाला आणि विचारांना शांतता मिळावी, यासाठी आपण ती सेवा करत असतो. तर त्यासाठी आपल्याला विचार भरकटले नाही पाहिजे, एकाग्रता पाहिजे. नामस्मरण करताना, वाचन करताना आपण काय वाचतोय ते तरी कळलं पाहिजे. फक्त बोट फिरवलं, पटापट वाचलं, त्याला सुद्धा काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळेच त्या पारायणात तुम्हाला लवकर फलश्रुती मिळत नाही. तर आता हे एक झालं. दुसरं एक कारण आहे ते म्हणजेच काय, आता खूप जण असे पण आहेत जे रोजची नित्यसेवा चालू असेल किंवा नामस्मरण चालू आहे, त्या संकल्पित सेवा चालू आहे, तर चुकून माखून का होईना, पण आणि खूप लोकांना सवय असते किंवा परान्न जास्ती असतं घेण्याची, तर ते परान्न सुद्धा जास्ती असं घेऊ नका. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कुठल्याही सेवेची लवकरात लवकर फलश्रुती मिळत नाही. उलट तुम्ही जी काही सेवा केली आहे ती सुद्धा तुमची सर्व सेवा शून्यावर येऊन पोहोचत असते. म्हणून सांगते की सगळ्यात मोठा दोष म्हणजे परान्नाचा दोष आहे. परान्न होईल तेवढं जास्तीत जास्त टाळायचा प्रयत्न करा. असं नाही की संकल्पयुक्त पारायण आहे, सेवा चालू आहे, वाचन, त्याच वेळेस आपण ते पारायण म्हणजे परांना पण टाळायचं असं नाही. त्यावेळेस तर टाळायलाच पाहिजे. पण आपण नित्यसेवा जरी करत असाल, नामस्मरण जरी मनापासून करत असाल ना, या कुठले मंत्र स्तोत्र पठण करत असाल, त्यावेळेस सुद्धा आपल्याला चुकूनही परान्न ग्रहण करायचं नाही आहे. होईल तेवढं टाळा, होईल तेवढं टाळा. आणि नकळतपणे समजा तुमच्याकडून चूक झाली परान्न खाण्याची, किंवा नकळतपणे तुम्हाला खावंच लागलं किंवा म्हणजे खाण्यासाठी जावंच लागत आहे, जवळचे नातेवाईक आहे, कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे, जावंच लागत आहे, अन्न ग्रहण करावंच लागणार आहे परान्न, तर त्यावेळेस काय करायचं, ते अन्न ग्रहण करण्याच्या जायच्या अगोदरच आपल्याला एक माळ गायत्री मंत्र जप करून जावा. किंवा ऑफिसला गेले आहेत किंवा बाहेर गेले, अचानकपणे परान्न खाण्यात आलं, तर घरी आल्यावरती सुचिरभूत होऊन आपण देवासमोर धूप दीप लावावा आणि जप माळेवरती एक माळ गायत्री मंत्राचा आपण नामस्मरण करावं. त्याने आपल्याला त्या परान्नाचे दोष लागत नाही. आता गायत्री मंत्र कसा पठण करायचा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, असा हा गायत्री मंत्र आहे. तो एक माळ पूर्ण आपला जप करायचा असतो, जेणेकरून परान्नाचे दोष लागत नाही.
आणि आपली सेवा सुद्धा वाया जात नाही. म्हणून सांगते आणि होईल तेवढं जास्तीत जास्त अध्यात्माला जर तुम्ही स्थान दिलं असेल घरामध्ये, जास्तीत जास्त रोज स्वामींची नित्य सेवा किंवा कुलदेवी कुलदेवतांची सेवा रोज करत असाल, 2 अध्याय असेल, 3 अध्याय असेल, 11 माळे जप असेल, तुम्ही जर घरात करत असाल किंवा विशिष्ट पारायण घरात चालू असेल, तर त्यावेळेस सुद्धा मी खरं सांगेल घरामध्ये चुकून हे व्यसन असेल, मांसाहार आहे, त्या सुद्धा गोष्टी घरामध्ये घडता कामा नये. ज्यावेळेस एखादं पारायण किंवा आध्यात्मिक एखादी गोष्टी घरामध्ये घडत असतील किंवा वाचन चालू आहे किंवा घरातली एखादी व्यक्ती जरी सेवा करत असेल, मी खरं सांगते हे साधी गोष्ट नाही बरं का, घरातली एक व्यक्ती जरी पारायण सेवा, रोजची नित्य सेवा, नामस्मरण जर करत असेल मला पण श्रद्धेने, तर त्या एका व्यक्तीच्या सेवेने संपूर्ण कुटुंबाला संरक्षण प्राप्त होत असतं. एवढी ताकद त्या अध्यात्मात आहे. म्हणून सांगते आहे, तुम्ही काही साधं सुद्धा समजू नका की घरातली एक व्यक्तीच करते आहे म्हणून काय झालं, असं नाही. त्या एका व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये, बाकीच्यांच्या आयुष्यामध्ये संकट हे आहे ते टळले जात आहेत, हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. म्हणून सांगते आहे, त्यामुळे आपल्या घरातली एक व्यक्ती ज्यावेळेस अध्यात्म किंवा पारायण किंवा कुठलं व्रत करत असेल ना, तर खरं सांगते इतर घरातल्या मंडळींनी खरंच त्यांना साथ द्यावी. भले ठीक आहे, भले तुम्ही आता 7 दिवसाचं पारायण, 7 दिवस जर नॉनव्हेज नाही खाल्लं, व्यसन नाही, तर काही मरणार तर नाहीयेत कोणी व्यक्ती, त्यांना काही मृत्यू तर येणार नाही आहे. तर मी एकच सांगेल की बा असं काही होणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही अशा भरपूर गोष्टी आहेत, नॉनव्हेज व्यसन हे करण्यापलीकडे भरपूर गोष्टी आहेत खाण्यासारख्या, तुम्ही त्या खाऊ शकता. म्हणून सांगते की आपल्या घरातली एखादी व्यक्तीला तुम्ही खरंच त्या एका व्यक्ती जी तळमळीने ती पारायण किंवा सेवा करते ना, ती संपूर्ण कुटुंबासाठी करत असते. ती काय एका स्वतःच्या स्वार्थासाठी एकटीसाठी करत नसते, ते संपूर्ण कुटुंबासाठी करत असते. म्हणून सांगते की खूप त्यांचे मेसेज येतात की आमच्या घरातले लोक ऐकत नाही, नॉनव्हेज खायचंच म्हणतात. तर अशा वेळेस खरंच खूप वाईट वाटतं की बा थोडं तरी घरातल्या व्यक्तीने समजून घ्यावं. बाहेर तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला खायची इच्छाच आहे ना तुम्हाला, तर तुम्ही बाहेर जाऊन खाऊन या बाकीच्या घरच्यांनी, पण घरामध्ये आल्यावर कुठे शिवता करू नका बस. कारण कसं असतं, घरातली एक व्यक्ती ज्यावेळेस अध्यात्म, पारायण किंवा सेवा, नामस्मरण करत असते ना, त्यावेळेस त्याच्या घरातला पूर्ण नकारात्मक ऊर्जा ती नष्ट होत असते, नाहीशी होत असते, वाईट शक्तींचा नाश होत असतो. आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या पटीने वाढलेली असते. जी ऊर्जा किंवा ऑरा असतो तो खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एक पॉझिटिव्ह असतो. आणि त्याच वातावरणात जर आपण नॉनव्हेज आणलं किंवा व्यसन करून घरामध्ये जर केलं, तर खरं सांगते तो पूर्ण ऑरा नाश होऊन जातो आणि परत नकारात्मक शक्ती असेल किंवा वाईट शक्ती असेल त्यांचा मारा जास्तीत जास्त होत असतो. त्यामुळे त्या सेवेचा काही सुद्धा फायदा होत नाही. पूर्ण घरातली ऊर्जाच आपली चेंज होऊन जाते बघा, मी खरं सांगते. आणि अजून एक 7 दिवस पारायण केलं, तर 8व्या 7 दिवस पारायण झालं बाबा माझं, मी नियम अटी पाळल्या, सगळं काही केलं बा, 2 टाइम आरत्या केल्या, सगळं काही खाण्यापिण्याचे नियम पाळले, सगळं काही केलं. आता माझं उद्यापन झालं आहे, चला आता 8व्या 9व्या दिवशी आपण नॉनव्हेज आणू किंवा नॉनव्हेज खायला बाहेर जाऊ. तर मी एकच सांगते, असं केल्यावर सुद्धा तुमचं 7 दिवसाचं जे काही तुमचं जे पुण्य तुमचं लाखावर होतं, पुण्याचं गाठोडं, ते तुमचं परत शून्यावरून पोहोचतं ज्यावेळेस मी 8व्या 9व्या दिवशी नॉनव्हेज घरामध्ये आणता किंवा स्वतः नॉनव्हेज ग्रहण करता. म्हणून सांगते आहे की अशा गोष्टींमुळेच तुमची सेवा फलश्रुती घडत नाही, तुमची फळाला येत नाही. खूप लोकांना वाटतं की आम्ही सेवा करतो पण आमचं काही आयुष्य बदललंच नाही, कितीतरी वर्ष सेवा करतोय, आमच्या आयुष्यामध्ये काही बदल घडलाच नाही. कसा घडणार? आपल्या गुरुमाऊलींनी, आपल्या गुरूंनी आपल्याला काहीतरी नियम सांगितले, त्या नियमांना धरून आपण जर सेवा केल्यानं खरं सांगते खूप आध्यात्मिक प्रगती होते आपली, खूप मनाला शांतता लाभते, सोबत आपल्या घरातली कुटुंबाची सुद्धा प्रगती होते असते, ती पण उत्तरोत्तर वाढत जाते बघा. मनाला शांतता लाभते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि येणारी आपली नवीन पिढी सुद्धा ती सुद्धा संस्कारित घडत असते. म्हणून सांगते की हे सर्व ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या नक्कीच त्याचं पालन करा. आणि हो, चुकून माखून जर काही वाटलं असेल तर नक्की क्षमा असावी, पण माझं काम आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं, जे आपले गुरुमाऊली सांगतात तेच. आणि खरं सांगते, मी जे इतर लोक बघत आहेत, जे सेवा करतात ते सुद्धा जर व्हिडिओ बघत असेल ना, तुमच्या घरात एखादी आध्यात्मिक व्यक्ती जर सेवा पारायण करत असेल, नामस्मरण करत असेल, तिला एखादं व्रत करायचं, पारायण करायची इच्छा असेल ना, तर खरंच तिला साथ द्या, तिला सोबत द्या, तिला तेवढं 7 दिवस तिची मदत करा. ते एक पारायण तुमचं सगळं कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतं, एवढं मी तुम्हाला सांगू शकते. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.